पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। दृक् दृश्य विवेक हा परमपूज्य आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला एक छोटा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये जवळपास 30च्या घरात श्लोक आहेत आणि त्यातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत। या 5व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये चिती म्हणजेच भगवंत किंवा देव, या भगवंताचं स्वरूप काय असतं हे सांगत आहेत। भगवंत खरं पाहिलं तर एक आश्चर्यकारक विषय आहे, किंवा देव म्हणजे काय आहे, एक आश्चर्यकारकच काहीतरी पदार्थ आहे। कारण भगवंत आहे की नाही हाच पहिला मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरच अख्ख्या जगामध्ये कृतयुगापासून वाद सुरू आहे। कृत, त्रेता, द्वापार, कली। कलयुगात हा वाद फारच जास्त वाढतो। कलयुगाचा महिमा असा आहे की या युगामध्ये लोक कशी वागतील हा भाग बाजूला ठेवू, पण देव आहे की नाही हा प्रश्न सगळ्यात जास्त याच कालावधीमध्ये माणसांना पडतो। कृत, त्रेता आणि द्वापार युगामध्ये देवाविषयी शंका एवढी नसते, परंतु या युगामध्ये मात्र सर्वात जास्त शंका देवाविषयी असते। कारण की कलयुगामध्ये बुद्धिमांद्य सगळ्यात जास्त असतं। बुद्धीवर नको त्या गोष्टींचा पगडा या युगामध्ये जास्त असल्यामुळे भगवंताविषयी शंका निर्माण होणं हे साहजिकच आहे। याचा अर्थ मी भगवंताच्या बाजूने बोलतोय असं नाहीये। भगवंत किंवा देव ही जी वस्तू आहे या वस्तूविषयी सर्वांनाच आकर्षण कृतयुगापासूनच आहे, या युगातही ते आहे। परंतु या युगामध्ये धावपळ जास्त वाढत असल्यामुळे, या युगामध्ये वेग, सृष्टीचा वेग वाढत असल्यामुळे या युगामध्ये भगवंतावर विचार करायला साधारणपणे माणसाला वेळ मिळत नाही। कारण की दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्यामध्येच नाकी नऊ येतात आणि ज्यांच्याकडे दैनंदिन गरजेंचा प्रश्न नाही, म्हणजे त्या त्यांच्या भागलेल्याच आहेत, अशांना सुद्धा दुसऱ्याच कुठल्या तरी भलत्याच गोष्टीमध्ये काहीतरी मिळवायचं असल्यामुळे ते कमवण्यामध्ये त्याला या विषयाकडे पाहायला वेळ मिळत नाही। खरं तर हा विषय जो आहे हा सर्वसाधारणपणे सगळ्याच माणसांचा आहे। याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये हा विषय आहे की भगवंत आहे की नाही, भगवंत असेल तर तो कसा आहे, ही सृष्टी म्हणजे नक्की काय आहे, आपण ज्याला जगत म्हणतो हे जगत म्हणजे नक्की काय आहे, ज्या जगतामध्ये आपण राहतो ते जगत नक्की कसं आहे हे ओळखण्याचा अधिकार सर्वांना आहे। मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, ज्या जगामध्ये आपण वावरतोय हे जगत काय आहे याचा थांगपत्ता न लागता आपण नुसतं जगतोय। आपलं जगणं हे फक्त जगणं आहे, पण सृष्टी म्हणजे नक्की काय आहे याचा आपल्याला काही थांगपत्ता नाही। मग एखादा म्हणेल मग मी सगळं सोडून देऊन हे सृष्टी म्हणजे काय, देव आहे की नाही हे शोधत बसू काय? नाही, याचा अर्थ असा नाहीये। तुला जर तेवढं शक्य असेल तर तेवढं कर, परंतु असा अर्थ होत नाही की तुम्ही सगळं सोडून द्या आणि आता देव म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय आहे याचाच रात्रंदिवस अभ्यास करत बसा, असंही याचा काही अर्थ होत नाही। आपल्याला जेवढं केवढं शक्य आहे, म्हणजे 1% असो, 10% असो, 50% असो, 70% असो, 90%, 99% असो किंवा 100% असो, किती टक्के हा ज्याचा त्याचा आपापला विषय असतो। परंतु प्रत्येकाने मनुष्य देहात आल्यानंतर ही सृष्टी, ज्या जगात आपण राहतो हे जगत म्हणजे काय हे नक्की शोधावं आणि देव आहे की नाही हेही शोधावं। आपण कोण आहोत हे पण नक्कीच शोधावं। आपण आलो कुठून हे शोधावं।
आणि मेल्यानंतर आपण कुठे जाणार हेही शोधावं. अत्यंत मूढ मनुष्य म्हणतो नाही मेल्यानंतर कुठे जातं कोणी पाहिलंय. ज्या लोकांची बुद्धी अत्यंत मूढ असते ते लोक म्हणतात मेल्यानंतर कोणी पाहिलेलं नाही, त्यामुळे आता खा प्या मजा करा, त्याच्या पलीकडे काही जगणं नाही, असं अत्यंत मूढ माणसाला वाटतं. परंतु जेव्हा मनुष्य थोडासा शहाणा होतो तेव्हा तो विचार करतो की मेल्यानंतर काहीतरी असेल, मेल्यानंतर काहीतरी आहे आणि आपण आधी जन्माच्या आधी कुठेतरी होतो. म्हणजे जन्माच्या आधीची सृष्टी आणि जन्माच्या नंतरची मेल्याच्या नंतरची सृष्टी या दोन्ही सृष्टींचा सुद्धा विचार पुढे गेल्यानंतर लक्षात येतो. साधू संतांनी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये हे सर्व मांडून ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण सध्या या ग्रंथाच्या द्वारे या सर्वांचाच विचार करतो आहोत. म्हणजे या ठिकाणी मी तुमचाच विचार करतोय किंवा मी माझाच विचार करतोय. या ठिकाणी आपण बसून काहीतरी भलतंच काहीतरी करत नाहीये. काही लोकांना असं वाटतं हे काय लावलं यांनी, त्यांचं काय सुरू झालंय. आपण या ठिकाणी बसून काय करतो हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. आपण या ठिकाणी बसून आपल्या स्वतःचा पहिला विचार करतोय. आपण कोण आहोत, आपण जे काही करतोय त्याचा आपण विचार करतो. आपल्या प्रत्येक करण्यामध्ये सुख येतंय का दुःख येतंय त्याचा आपण विचार करतोय. मग सुख काय येतंय दुःख काय येतंय याचाही विचार आपण करतोय. त्याच्या पुढे आपण भगवंत म्हणजे काय याचाही विचार करतोय. असा एकंदर सर्वच विचार आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि आपलाच आपण विचार करणं ही काही वाईट गोष्ट नाही. ज्या सृष्टीमध्ये आपण राहतो त्या सृष्टीचा विचार करणं ही काही वाईट गोष्ट नाही आणि ती करायलाच पाहिजे. ती जर केली तर आपला फार मोठा फायदा होईल. हा एकंदर विचार आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यातीलच आत्ताचा जो सध्या हा 5वा श्लोक आहे, या 5व्या श्लोकामध्ये मात्र आपण भगवंत म्हणजे काय त्या भगवंताची लक्षणं पाहत आहोत. भगवंत म्हणजे काय, देव म्हणजे काय. आता देव कोणीच पाहिलेला नाही म्हणून देव नाहीच असं वाटणं साहजिकच आहे. कारण देव पाहिला असं ठामपणे सांगणारा कोणीच भेटत नाही की मी देव पाहिलेला आहे. असं कोणीही भेटत नाही म्हणून साहजिकच आहे की वाटेल देव नाही. उदाहरणार्थ एखाद्या खेड्यामध्ये आपण गेलो आणि खेड्यामध्ये 500 माणसं आहेत. आता या 500 माणसापैकी प्रत्येकाला जाऊन विचारलं बाबा रे तू सांग बराक ओबामा आहे का नाही. उदाहरणार्थ आता त्या खेड्यामध्ये लाईट पण नाही, त्यामुळे टीव्हीचा प्रश्न नाही. 500 लोकांची वस्ती आहे, लाईटच नाही, टीव्ही नाही, इंटरनेटचा प्रश्न नाही. त्यामुळे बराक ओबामा नावाचा काय विषय असतो, काय पदार्थ असतो ह्या त्या लोकांना माहीत असणं शक्यच नाही. त्या लोकांना तुम्ही जर विचारलं की बराक ओबामा आहे का नाही तर ते लोक काय म्हणतील. 500 लोकांची 500 मतं मिळतील तुम्हाला. एक जण म्हणेल 100% नाही, दुसरा म्हणेल हे असूच शकत नाही, तिसरा म्हणेल नाही असेल, चौथा म्हणेल हो मी पाहिलेलं आहे त्याला. आता खरं पाहिलेलं नाही पण आपलं देईल फेकून काहीतरी. कारण लोकांना सवय असते, जे अनुभवलेलं नाही जे पाहिलेलं नाही ते पण माहीत आहे. देव पाहिलेला नसतो पण ते म्हणतात आम्ही देव पाहिलेला, आम्हाला देव माहित आहे. आणि मग यांना बरेच लोक भुलतात. तसं त्या लोकांमध्ये सुद्धा एखादा म्हणेल मी बराक ओबामाला पाहिलेला आहे. तर अशा रीतीने 500 लोकांपैकी जास्तीत जास्त लोकांचे मत येईल की बराक ओबामा नाही. मग बराक ओबामा आहे का नाही आहे तुम्हाला कळतं, आहे का नाही आहे. कशावरून आहे, तुम्ही बघताय म्हणून. म्हणजे जो विषय तुम्हाला माहिती आहे तोच तुम्ही मानता नाही का. आता पृथ्वी नावाचा जो ग्रह आहे या ग्रहाच्या 3 पट वजनाचा, 3 पट जास्त वजनाचा पृथ्वीसारखाच दुसरा ग्रह आहे का नाहीये. असाच डिक्टो पृथ्वीसारखाच ग्रह, फक्त ह्याच्यापेक्षा 3 पट वस्तुमान जास्त. वस्तुमान म्हणजे मास, इंग्रजीमध्ये त्याला मास म्हणतात. आहे का नाही माहित नाही. काही महिन्यांपूर्वी नासाने डिक्लेअर केलं केपलर 22b नावाचा जो ग्रह आहे तो पृथ्वीपेक्षा वस्तुमानाने जास्त मोठा आहे आणि पृथ्वीपासून 200 का 500 प्रकाश वर्ष, लाख प्रकाश वर्ष लांब आहे. म्हणजे आता जरी सुरुवात केली तरी आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील माहित नाही. तेवढे जन्म घेऊन तिथे कधी पोहोचू काय सांगू शकत नाही. ते पण प्रकाशाच्या वेगाने गेलो तर. आणि प्रकाशाचा वेग किती प्रचंड असतो हे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे जे मांडलेलं गणित आहे त्याचा आपण विचारच करू शकत नाही, एवढा प्रचंड वेग प्रकाशाचा असतो. कारण 8 मिनिट काही सेकंदामध्ये सूर्याचा किरण पृथ्वीवर पोहोचतो. सूर्य ते पृथ्वी हे अंतर काही 1000 किलोमीटर आहे, काही हजारो किलोमीटर. आणि एवढ्या हे जे माप आहे ह्याला प्रकाश म्हणतात.
प्रकाश हे जे एकक आहे ते. असो, केपलर 22b नावाचा जो ग्रह आहे हा काही वर्षांपूर्वी नासाने जेव्हा डिक्लेअर केला, त्याच्या आधी लोकांना वाटत होतं नाहीच आहे. नासाने डिक्लेअर केला, म्हणलं हो आहे. तुम्ही पाहिलाय का? नासाने काहीतरी फोटो दाखवला, तो पेपरमध्ये छापला, इंटरनेटवर त्याने फोटो दाखवले, म्हणून तुम्ही म्हणले हो आहे. आता नासाने तरी स्वतः जाऊन कुठे पाहिलंय? त्याने काहीतरी यान पाठवलं, त्या यानामध्ये किंवा त्याने दुर्बिणी थ्रून त्याचे फोटो घेतले आणि त्याला त्याचेच फोटो दिसले का दुसरे कशाचे दिसले माहित नाही, तो म्हणला हा आहे. आलं लक्षात? जे आपण मानतोय हे खरंच असेल याची काही शाश्वती नाहीये. जे काही आपण पाहतोय, जे काही आपण ऐकतोय तेवढं आपण खरं मानतो, आणि जे पाहिलंच नाही ते नाहीच असं म्हणतो आपण. पण व्यवहारात सुद्धा जे आपण पाहिलेलं नाही ते नाहीच असं म्हणता येत नाही. त्याच नियमाप्रमाणे देव आपण पाहिला नाही म्हणून तो नाहीच असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. कारण काही लोक फार ठामपणे म्हणतात देव असतच नाही, देव नसतोच. काही लोक ठामपणे म्हणतात देव नाहीच आहे. जो पदार्थ पाहिला नाही तो नसतो असं म्हणणं हे काही योग्य नाही. म्हणजे हे युक्तीला पटत नाही. युक्तिवादात हे काही मान्य नाही. तुम्ही जो पदार्थ पाहिला नाही म्हणून तो नाही असं होऊ शकत नाही. तो कदाचित असू शकतो. तुम्ही शोध घ्या. जर तुम्हाला शोध घ्यायचा नसेल, नको, ठीक आहे, मग तुम्ही नाहीच असं म्हणू शकत नाही. तसंच देव हा जो पदार्थ आहे, हा देव पदार्थ तुम्हाला जर असं वाटत असेल की नाहीच, तर त्याची लक्षणं शास्त्रामध्ये आहेत. ती लक्षणं तुम्ही अभ्यासा. त्या लक्षणांचा तुम्ही पाठपुरावा करा. त्या लक्षणातून तुम्हाला देव भेटतो का नाही हे बघा. आणि या ठिकाणी जी लक्षणं सांगितल्यात ही मात्र फारच कठीण आहेत. कारण ही लक्षणं ऐकल्यानंतर त्या लक्षणांचा देव असतो असं म्हटलं, किंवा त्या लक्षणांना चिती असं म्हणतात. चिती म्हणजे देव, चिती म्हणजे भगवंत. तर या लक्षणांचा देव आहे असं म्हटल्यानंतर ही लक्षणं आपण लक्षात ठेवली आणि मग असा पदार्थ कुठे दिसतोय का हे शोधू लागलो, असा पदार्थ कुठे सापडतोय का याचा शोध घेऊ लागलो, तर तो पदार्थ सापडेल का नाही ही शंका आहे. ज्याचा उदय होत नाही त्याला चिती असं म्हणतात. ज्याचा अस्त होत नाही त्याला चिती असं म्हणतात. ज्याची वृद्धी होत नाही त्याला चिती असे म्हणतात. आणि ज्याचा क्षय होत नाही त्याला चिती असे म्हणतात. चिती म्हणजे नोदेती नास्तमेतेषाम न वृद्धिम न क्षयम. ज्याची वृद्धी होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, ज्याचा उदय होत नाही, ज्याचा अस्त होत नाही. एवढी 4 लक्षणं ह्या पहिल्या चरणामध्ये सांगितलीत. पहिल्या चरणामध्ये भगवंताची 4 लक्षणं आहेत. ज्याचा उदय होत नाही. आपण ज्याचा उदय होत नाही असा पदार्थ कधीच पाहिलेला नाही, पण ज्याचा उदय होतोय त्या पदार्थांकडे आपण पाहतोय. आपण निर्माण होणाऱ्या सगळ्या पदार्थांकडे पाहतोय. निर्माण होणारे पदार्थ आपल्या जाणण्याच्या कक्षेत येत आहेत. डोळ्याने आपण जे पाहतोय ते निर्माण होणारं पाहतोय. कानाने ऐकतोय ते सुद्धा निर्माण होणारं ऐकतोय. पंच ज्ञानेंद्रियाला जे काही आपल्याला लक्षात येतंय, ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला जे काही कळतंय हे सगळं निर्माण होणार आहे. आणि या ठिकाणी जे लक्षण भगवंताचं आहे ते असं आहे की ज्याचा उदयच होत नाही. मग उदय न होणारा पदार्थ आणि आपली सवय मात्र उदय होणाऱ्या पदार्थांना पाहण्याची, म्हणजे आता काहीतरी अडचण निर्माण होईल. कारण उदय न होणारा पदार्थ पाहायचा आहे, सवय मात्र आपल्याला उदय होणाऱ्या पदार्थांना पाहण्याची आहे. जसं आपण स्थूल रूपाने हे जगतातले अनेक पदार्थ निर्माण होणारे पाहतो, त्याचप्रमाणे मनामध्ये निर्माण होणारं, त्याच्या आतमध्ये निर्माण होणारा, त्याच्या आतमध्ये निर्माण होणारं, हे सगळे पदार्थ आपण क्रमाने जर प्रगती केली तर पाहू शकतो. तुमचंच मन तुम्हालाच लक्षात येऊ शकतं जर तुम्ही डोळे मिटून शांत बसले तर. तुम्ही नुसती धावपळ करताय तर तुमचं मन तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्ही एका ठिकाणी शांत बसले, कसेही काही कारणाने, म्हणजे दुःख आलं म्हणून म्हणा, खूप थकले म्हणून म्हणा, पण तुम्ही जर शांत एका जागेवर बसले तर, आणि कदाचित तुम्हाला डोळे मिटण्याची गरज पडली तर, म्हणजे डोळे मिटले किंवा न मिटता सुद्धा तुम्हीच तुमच्या मनाला जाणू शकता. म्हणजे आपलंच मन आपण जर जाणायचा प्रयत्न केला तर या मनामध्ये अनेक विचार निर्माण होत आहेत असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जशी बाह्य निर्मिती आहे, बाह्य निर्माण होणारे पदार्थ आहेत, तसेच आंतर सुद्धा निर्माण होणारे असंख्य पदार्थ आहेत. मनामध्ये असंख्य
विचार निर्माण होत आहेत. एखादा त्याच्यापेक्षा हुशार झाला म्हणजे अजून शांत झाला. कारण मनाला पाहण्यासाठी अस्थिर माणसाचं काम नाही. जो एकदम धावपळ करतो त्याचं काम मनाला पाहणं नाही. तो मनाला पाहू शकत नाही. मनाला पाहायचंय तर शांत व्हावं लागतं. मग शांत होण्यासाठी तो कुठल्याही रीतीने का होईना त्याच्याही आतमध्ये म्हणजे मनाच्याही आतमध्ये जीव नावाचा एक पदार्थ आहे. या जीवाला जर पाहायचं असेल, हा जीव सुद्धा उत्पत्तीवान आहे, जीव सुद्धा निर्माण झालेला आहे. या जीवाची सुद्धा अवस्था निर्माण होण्याचीच आहे. जसं मनामध्ये असंख्य उत्पाद तयार होतात तसं जीव सुद्धा सतत सतत निर्मिती होतोय, निर्माण होतोय. वेगवेगळ्या रीतीने तो निर्माण होतो. जसं हे शरीर सदैव, आता माझं शरीर जे तुम्हाला दिसतं हे सदैव काय होतंय, निर्माण झालंय असं नाहीये. प्रत्येक क्षणाला ते वेगवेगळ्या रीतीने निर्माणच होत आहे. त्याची निर्मिती चालूच आहे, कंटिन्यू प्रोसेस आहे ती. तशीच त्या जीवाची सुद्धा आहे. इथपर्यंतच ठीक आहे. जसं पदार्थ निर्माण होतो, बाह्य पदार्थ निर्माण होताना दिसतो, शहाण्या माणसाला, शांत झालेल्या माणसाला मनातला विचार सुद्धा निर्माण होणारा दिसतो. त्याच्याही पेक्षा शहाण्या माणसाला जीव सुद्धा दिसतो. जो पदार्थ निर्माण होतो तो अस्त पावत असतो. बाह्य जगतामध्ये जे पदार्थ आपण पाहतो, निर्माण झालेले पदार्थ आपण पाहतो आणि अस्त झालेले म्हणजे संपलेले पदार्थही पाहतो. जसं एखादा कुत्रा आहे, एखादा कुत्रा जन्माला आला आपण पाहतो आणि तो काही वर्षांनी मेला त्यालाही आपण पाहतो. एखादं पीक आपण पेरलं की ते निर्माण झालेलंही पाहतो आणि ते पीक काढलं म्हणजे त्याचा नाश झालेलाही आपण पाहतो. बघा, जगामध्ये असे सगळे अनेक पदार्थ आहेत ज्यांची निर्मिती आणि नाश आपण पाहतो, म्हणजे अस्त पाहतो. आता जे पदार्थ आपल्याला आवडतात आणि काही पदार्थ आवडत नाहीत, असे जगामध्ये दोन्ही प्रकारचे पदार्थ राहणारच आहे. या दोन्ही पदार्थांना निर्मिती पण आहे आणि अस्त पण आहे. जसं जगातल्या म्हणजे स्थूल पदार्थांना आहे तसंच सूक्ष्म पदार्थांना आहे. म्हणजे मनामध्ये निर्माण होणारा विचार कायम तसाच राहत तो अस्त पावतोस. मनामध्ये निर्माण होणारे सगळे विचार जेव्हा जेव्हा निर्माण झाले त्याच्यानंतर ते अस्त पावलेलेच आहेत. मनामधला कुठलाही विचार हा कायम राहिलेला नाही, तो अस्त पावलेलाच आहे. त्याचा कालावधी कमी अधिक असू शकतो. कुठल्याही विचाराचा कालावधी कमी अधिक असू शकतो. जसं जगातल्या प्रत्येक पदार्थाचा कालावधी कमी अधिक असतो. जसं गहू 4-5 महिन्यामध्ये संपतो, म्हणजे निर्माण होतो आणि संपतो गव्हाचं पीक. पण आंब्याचं पीक तसं नाही. आंब्याचं झाड लावल्यानंतर किती वर्षाने जाईल, 2 पिढ्या 3 पिढ्या 10 पिढ्या पण चालेल, सांगता येत नाही. म्हणजे त्याचा अस्त कदाचित निर्मिती पाहणाऱ्याला अस्त पाहता येईल असं नाही, परंतु त्याचा अस्त नाही असं म्हणू शकत नाही. एखाद्या पदार्थाचा अस्त लांब असेल म्हणजे तो आपल्याला पाहताच येईल असं म्हणता येत नाही, कदाचित तो पाहता येणार नाही. परंतु अंतःकरणामध्ये म्हणजे मनामध्ये जे निर्माण होणारे असंख्य विचार आहेत हे आपल्याला स्वतःच्या मनामधले विचार अस्त पावलेले पाहता येत आहेत. कारण जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपल्या मनामध्ये किती विचार आले आणि किती विचार संपले हे आपल्याला माहित आहे. मोजता येत नाही, मोजले नाहीत, आपण मोजू शकत नाही. पण इतके विचार आले की काही सांगू शकत नाही. म्हणजे त्याला अस्त आहे. त्याच्या आतमध्ये जो जीव आहे हा जीव कधीतरी निर्माण झालेला आहे, त्या जीवाला अस्त आहे. त्याचा कालावधी तो कधी संपतो, जीव जातो, जीव सुद्धा संपतो. आता जीव संपतो, बाकीचे लोक जो जीव संपतो म्हणतात त्याचा जीव गेला, ती पद्धत निराळी आहे. जीवाचा नाश असा होत नाही. जीवाचा नाश होण्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञानाशिवाय जीवाचा नाश होत नाही, ती पुढची प्रक्रिया आहे. असो, पुन्हा आपण मागे जर आलो, स्थूल प्रपंचाकडे आलो, कुठल्याही पदार्थाला निर्मिती आहे, त्याच पदार्थाचा अस्त ठरलेला आहे. निर्मिती झालेला पदार्थ अस्तवान असतो. ज्या पदार्थाचा उदय झाला तो पदार्थ नाश पावणार म्हणजे पावणार. आपण म्हणू हो अथवा नाही, याला काही किंमत नाही. आपल्या म्हणण्याला काही किंमत नाही. जो पदार्थ निर्माण झालेला तो नाश पावणार आहे. फक्त त्याचा कालावधी आपण सांगू शकत नाही. काहींचा कालावधी लवकर असतो, काहींचा, जसं रात्रीचे वेळेस जे लाईटचे किडे तयार होतात ते रात्री निर्माण होतात आणि सकाळी मेलेले असतात. त्यांचं जीवन एकच दिवसाचं असतं, एक रात्र फक्त, बस. बरेचसे असे लहान बारीक बारीक किडे असतात की ज्यांचं जीवन रात्री ते जन्माला येतात
आणि सकाळी संपलेले असतात. तर हे सांगता येत नाही की किती कालावधी, परंतु जो निर्माण झाला तो नाश पावेल, हा एक भाग. दुसरा, जो निर्माण होतो तो काय असं लगेचच नाश पावत नाही, त्याची काय होते, वृद्धी होते. त्याची वृद्धी होते आणि मग क्षय होतो. जसं सूर्य उगवला की त्याची वृद्धी होते, 12 वाजेपर्यंत तो वृद्धी पावतो आणि 12च्या नंतर क्षय पावतो. सूर्याच्या उगवण्यामध्ये बघा, सूर्य उगवला म्हणजे उदय झाला, नंतर त्याची वृद्धी होत जाते. वृद्धी होत 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 एका ठिकाणी तो येतो एक पीकला म्हणजे माध्यान्ह. तिथून पुढे त्याचा काय होतो, क्षय सुरू होतो आणि मग तो अस्त पावतो. उदय, वृद्धी, क्षय आणि अस्त. जसं या सूर्याचं आहे तसं जगातल्या प्रत्येक पदार्थाचं आहे. मनुष्य जन्माला आला की तो उदय पावला, माणूस म्हणजे आपण उदय पावलो. त्याच्यानंतर आपला काय होतो, आपली वृद्धी होत जाते म्हणजे वाढत जातो वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. कुठपर्यंत, 100 वर्षाचं जर आयुष्य धरलं तर 50 वर्षापर्यंत वाढतो असं धरावं लागेल, नाही का. एखाद्याचं आयुष्य आहे 100 वर्ष, तर तो वाढेल कुठपर्यंत, 50 पर्यंत वाढला असं धरायला लागेल. आणि 50 नंतर 100 पर्यंत तो क्षय पावत जातो आणि 100व्या वर्षी त्याचा अस्त होतो. म्हणजे आपण अंदाजे 100 वर्ष धरले तर जगातला प्रत्येक पदार्थ हा या 3च कक्षेत येतो. कुठलाही पदार्थ तुम्ही घ्या, या 3 कक्षेत तो जाणार, वृद्धी, क्षय. आणि ज्याला वृद्धी क्षय दिसते तो पदार्थ आधी उदय झालेला असतो आणि त्याला अस्त होणार असतो. जसे स्थूल पदार्थ आहेत तसंच आतमधली वृत्ती आहे. अंतःकरणामध्ये निर्माण होणारे सगळे उत्पात, अंतःकरणामध्ये निर्माण होणारे सगळे विचार उदय पावतात, वृद्धी पावतात म्हणजे वाढतात, नंतर पुन्हा ओसरतात आणि पुन्हा त्याचा नाश होतो. जसं उदाहरणार्थ क्रोध, आपल्या अंतःकरणामध्ये कधीतरी असा क्रोध निर्माण होतो सर्वांच्या. आता काय, हा काय माझ्यामध्ये क्रोध येत नाही असं मी म्हणू शकत नाही, तुमच्यामध्ये येत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. क्रोध, करुणा, प्रेम, दया, मद, मत्सर, अहंकार, हे सगळे जे आहेत हे सगळे या अंतःकरणामध्ये काय होतात, कधीतरी निर्माण होतात. ते उत्पन्न झाले की त्यांची काय होते, वृद्धी होते. आता वृद्धीचा कालावधी सांगू शकत नाही कोणी. काही पदार्थांचा वृद्धीचा कालावधी जास्त असतो आणि क्षय मात्र कमी वेळात होतो. काहींचा वृद्धीचा कालावधी कमी असतो आणि क्षय मात्र लांबतो, असं पण असतं, सांगता येत नाही. वृद्धी आणि क्षय हे कालावधीमध्ये बदल होतात. म्हणजे काही वेळास क्रोध निर्माण झाला की तो क्रोध बराच काळ राहतो आणि जातो मात्र पटकन, बराच वेळ क्रोध राहतो आणि जायला मात्र तो पटकन जातो. काही वेळेस काय होतं, क्रोध वाढतो पटकन पण जात नाही लव, बराच काळ तो क्षय पावत राहतो, हळूहळू 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 नाहीसं होतं. काय होतं, हळूहळू नाहीसं होतं. जसं मुलावर आईला जर राग आला तर तो येतो पटकन आणि जातोही पटकन. म्हणजे काही असे आहेत की ते लगेचच निर्माण होतात, लगेचच वृद्धी पावतात, लगेचच क्षय पावतात आणि लगेचच अस्त पावतात, असं पण होतं. आतमध्ये निर्माण होणारे हे असंख्य जे काही विकार आहेत हे निर्माण होतात, वृद्धी पावतात, क्षय पावतात आणि अस्त होतो. त्याचप्रमाणे जीव सुद्धा आहे, तो निर्माण झालेला आहे, तो वृद्धी पावेल. वृद्धी त्याची कुठपर्यंत होते याचा आपण विचार केलेला आहे. त्याचा क्षय सुद्धा होईल. जसं जसं तो ज्ञान मार्गामध्ये येतो त्याचा क्षय व्हायला सुरुवात झाली. आता क्षय होण्याचा कालावधी किती आहे सांगता येत नाही. क्षय व्हायला सुरुवात कधी होते, कुठलाही जीव जर ज्ञान मार्गात आला की त्याचा क्षय व्हायला सुरुवात होते. ज्ञान मार्गात आल्यानंतर, तिथपर्यंत नाही, तिथपर्यंत त्याची वृद्धी जाऊ शकते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही ज्ञान मार्गात आले म्हणजे मी ज्ञान मार्गात आलोय असं आपण म्हणू शकत नाही. का, कारण ज्ञानमार्ग ही काही एवढी सोपी गोष्ट नाहीये. ज्ञानमार्ग ही सगळ्यात जगातली अवघड गोष्ट आहे. इथे ज्ञानशस्त्रे तिखटे, ज्ञानशस्त्र म्हणजे ज्ञानमार्ग हा सगळ्यातला अवघड मार्ग आहे. पण जेव्हा केव्हा जीव ज्ञान मार्गात जातो तेव्हा त्याचं काय होतं, क्षय व्हायला सुरुवात होते आणि काहींचा क्षय पटकन होतो, म्हणजे क्षय होतो, अस्त होतो, विषय संपला. त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. काही लोकांचा बराच कालावधी राहतो, त्यांना मध्य म्हणतात. आणि काही लोकांचा सांगताच येत नाही या जन्मी होईल का नाही, कधी होईल माहित नाही, ते कनिष्ठ अधिकारी असतात. तर अशा रीतीने जीवाचं सुद्धा निर्मिती, वृद्धी, क्षय आणि अस्त ठरलेला आहे. अशी ही जगाची रीत आहे.
आता या 4 कक्षेत जो पदार्थ येणार नाही तो काय आहे, त्याला चिती असे म्हणतात. या 4 कक्षेत बसला नाही पाहिजे. मग भगवंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या 4 कक्षेला सोडलं पाहिजे. या 4 कक्षेला सोडता कसं येईल हा एक वेगळा विषय. एक उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला दिल्ली पाहिजे आहे, म्हणजे दिल्लीमध्ये काय आहे हे पाहायचंय. दिल्लीमध्ये कुठे राष्ट्रपती राहतात, कुठे पंतप्रधान राहतात, हे सगळं तुम्हाला पाहायचंय. म्हणजे त्यांचं घर, ते कुठल्या जागेमध्ये राहतात, हे सगळं पाहायचंय. आता तुम्हाला म्हटलं ठीक आहे चला तुम्ही आता पहा. तुम्ही राहतात पुण्यामध्ये, तुम्ही पुणे सोडायला तयार नाही, पण दिल्लीतलं राष्ट्रपती भवन पाहायचंच आहे. पाहणार कसे? प्रत्यक्षात. प्रत्यक्षात कसं पाहणार? प्रत्यक्षात पाहू शकत नाही. मी तुम्हाला जर म्हटलं बाबा रे तुम्ही तिकडे चला दिल्लीला, तरच तुम्हाला राष्ट्रपती भवन पाहता येईल. म्हणजे तुम्ही पुणे सोडू शकत नाही तर दिल्ली पाहण्याचा प्रश्न येतो कुठे? पुणे सोडल्याशिवाय दिल्ली पाहता येत नाही, राष्ट्रपती भवन पाहता येत नाही. आता त्याच्यावर लोकांनी मग पर्याय शोधला. मग आपण राष्ट्रपती भवनाचा फोटो पाहू. राष्ट्रपती भवनाचा फोटो पाहिला म्हणजे राष्ट्रपती भवन पाहिलं काय, पण त्याच्यात समाधान मांडलं. पुण्यातच आहे, राष्ट्रपती भवनाचा फोटो पाहिला आणि खुश झाला, मी राष्ट्रपती भवन पाहिलं. ठीक आहे, त्याला काय म्हणणार? आता एखादा त्याच्यापेक्षा हुशार असेल, तो म्हणेल की नाही गुगल सर्च मधून मी राष्ट्रपती भवनचा बरोबर फोटो काढून पाहतो, म्हणजे इंटरनेटवर पाहतो, लाईव्ह पाहतो असं म्हणेल. किंवा राष्ट्रपती भवनाची दिल्लीची पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलेली असेल त्याची क्लिप पाहतो असं जर तो म्हणेल, तर खरं पाहिलं तर ते चलचित्र असल्यामुळे फोटोपेक्षा बरं आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आधी. म्हणजे त्याने राष्ट्रपती भवन पाहिलं काय? तरी राष्ट्रपती भवन पाहिलेलं नाही. का? कारण त्याने पुणे सोडलंच नाही, तो पुण्यातच आहे. पुण्यात राहून राष्ट्रपती भवन पाहण्याचे असे विविध प्रकार होऊ शकतात, परंतु त्याला राष्ट्रपती भवन पाहिलं असं म्हणता येणार नाही. याच नियमाप्रमाणे जर कोणाला चिती लक्षात घ्यायची असेल तर उदय, अस्त, वृद्धी आणि क्षय या पदार्थांपासून तुम्ही परावृत्त झाल्याशिवाय कधीही चिती कळणार नाही. या पदार्थांपासून वेगळं झालं पाहिजे, वेगळं झालं पाहिजे, या पदार्थापासून वेगळं झालं पाहिजे. तुम्हाला सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. आता याच्यापासून वेगळं व्हायचं म्हणजे काय व्हायचं, कसं होणार? आता वास्तविक आपली आयडेंटिटी जी आहे, आपली ओळख जी आहे ती काय आहे? आपण स्वतःला कोण समजतो याला सगळ्यात जास्त किंमत आहे. दुसरे आपल्याला काय समजतात त्याला काही किंमत नाही. दुसरे मला फार वाईट माणूस समजतात, म्हणजे मी वाईट होत नाही. मी जसा आहे तसा आहे. मी चांगला का वाईट हे दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठरत नाही. एखाद्या माणसाने सोवळं घातलं म्हणून तो ब्राह्मण होत नाही. सोवळं नेसलं म्हणजे ब्राह्मण झाला काय? आणि ब्राह्मणाने सोवळं नेसलं नाही तर तो ब्राह्मण नाही काय? म्हणजे कोणाच्या म्हणण्यानुसार काही होणार नाहीये. आता वेगळं निघण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी आहे? ती काही अशी आपमत होत नाही. वेगळं कोणी निघावं? वेगळं निघण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे? ज्याला ज्याला आपण मी समजतोय त्याला त्याला वेगळं करावं लागतं. ज्याला ज्याला आपण मी समजतोय तो मी ज्या ज्या पदार्थांमध्ये अडकलाय त्या पदार्थांचा विचार करायला पाहिजे. आपल्याला वेगळं निघायचं असं ठरल्यानंतर राम देशपांडे आपण स्वतःला समजत असू तर राम देशपांडेंना ही प्रक्रिया करायला पाहिजे. म्हणजे हा जो विषय तो कोणाचा आहे? राम देशपांडेंचा आहे. मग राम देशपांडेंनी ठरवायचं, काय ठरवायचं? की जगामध्ये जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ या 4 कक्षेत बसतात का? मग या पदार्थांचा विचार त्याने करायचा आणि त्या पदार्थांमध्ये रममाण व्हायचं का नाही ते ठरवायचं. अशी प्रक्रिया राम देशपांडेंना करावी लागेल. आणि साधारणपणे माणसं जी करतात ते काय करतात हेच करतात. परमार्थ एवढाच आहे. आपण स्वतःला काहीतरी समजतो, आपण स्वतःला समजतो राम देशपांडे, हे आपलं दृढ असतं. या शरीराला आपण मीच समजतो, हे आपलं दृढ आहे. आणि
त्याच्यानंतर जगामध्ये जे पदार्थ आहेत या पदार्थांचा आपण उदय, अस्त, वृद्धी आणि क्षय यांचा विचार करतो का? नाही, आपण हा विचार करत नाही. जीवाने परमार्थ करणं, बुद्धीने मनाने परमार्थ करणं ही लांबची गोष्ट आहे. आपण सध्या सुरुवातीला फक्त राम देशपांडेंनी परमार्थ करणं असंच धरूया. तुम्ही ज्या ज्या पदार्थांकडे पाहताय, आता आपल्याला जायचं कसं याचा आपण विचार करतोय. या 4 मार्गातून म्हणजे या 4 अशा अवस्थेतून आपल्याला बाजूला कसं जायचं याचा आपण विचार करतोय. प्रत्येक पदार्थाचा विचार करा. तो पदार्थ प्रत्येक म्हणजे सगळ्या पदार्थांचा विचार करा असं नाही, काही ठराविक पदार्थ तुम्ही पाहू शकता किंवा जो जो पदार्थ तुम्हाला दिसेल त्याचा विचार करा की तो उदय पावलाय का. जर तो उदय पावलेला असेल त्याला पुढचे सगळे आहेत. पदार्थ निर्माण झालेला असेल तर त्याला हे सगळं पुढचं आहे. आता एवढा विचार केल्यानंतर काही फरक नाही पडत, याने काही फरक पडलेला नाही. तुम्ही नुसता विचार केला आणि संपला, त्याचा उपयोग काय? काही नाही. आपण त्याच्यामुळे अडकलेलोच नाही. मुळात पदार्थ निर्माण झाला आणि नाश पावला त्याच्यामुळे आपण अडकतच नाही. आपला पंजोबा निर्माण झाला आणि मेला. पणजोबा कधीतरी निर्माण झाला होता आणि कधीतरी वारला. काय फरक पडला आपल्याला? काय फरक पडलाय? तुम्हाला असं कसं म्हणता? जगातला कुठलाही पदार्थ निर्माण झाला आणि संपला तर आपल्याला काही फरक पडत नाही. नवरा निर्माण झालेला आहे आणि नवरा जर संपला तरी स्त्रीला काही फरक पडत नसतो. खरं बरं का, खरं फरक पडत नसतो. दाखवण्यापुरता फरक असतो, खरा फरक पडत नाही. काही व्यवहारात अडचण निर्माण होते, ते आहे, तो एक भाग आहे. पण खरं पाहिलं तर काही फरक पडत नाही. किंवा बायको मिली तर नवऱ्याला खरं पाहिलं तर काही फरक पडत नाही. मी निर्माण झाली आणि संपली. मुळात जगातला प्रत्येक पदार्थ निर्माण झालेला असेल तर तो नाश पावेलच, नाही तो संपेलच. म्हणजे या 4 प्रक्रियेतून तो जाईलच. मग याच्यामुळे खरे आपण अडकलेलो नाही. आपण अडकलोय काय? जेव्हा तो पदार्थ निर्माण होतो आणि अस्त पावतो याच्यामध्ये आपण अडकलोय. आपण निर्माण होतो आणि अस्त पावतो याच्यामध्ये आपण एवढे अडकलेलो नाही. आपण त्याच्या मधल्या भागात अडकलेलो आहे. काही पदार्थ निर्माण होण्याच्या आधी आपल्याला माहित नसतात. नव्हे, जगातला कुठलाही पदार्थ आपल्याला निर्मितीच्या पूर्वी माहितच नसतो. पोटाला येणारं पोर निर्मितीच्या पूर्वी कधीही कोणाला माहित नसतं. जरी त्याचे सख्खे आईबाप असले तरी सुद्धा पोटाला येणारं पोर सुद्धा त्यांचंच आहे असं म्हणतात. पण म्हणजे त्या दोघांचं आहे, त्या आईबापाचं आहे, पण त्यांना ते पोर माहित नसतं. निर्मितीच्या पूर्वीचा पदार्थ जगात कधीही कोणाला कळत नाही. जसं उदाहरणार्थ सुनामी आली. आता सुनामी आली तरी सुद्धा येण्याच्या पूर्वी वेधशाळेने जरी अंदाज बांधलेला असला तरी त्यांना सुद्धा तिचं स्वरूप माहित नसतं. अंदाज आहे तो. जसं आम्हाला मूल होणार आहे हा अंदाजच आहे, पण होणारं मूल नक्की काय आहे हे जगात कोणीच सांगू शकत नाही. जगात कोणीही सांगू शकत नाही. निर्मितीच्या पूर्वी तो पदार्थ कोणालाही कधीही सांगता येणं शक्य नाही. निर्माण झाल्यानंतर मग माणूस काय करतो? आता निर्मितीच्या आशेने तो ते करतो. जसं निर्मितीच्या आशेनेच गहू पेरतो. आशा असते की 50 पोती गहू होईल उदाहरणार्थ, पण निर्माण किती होईल सांगता येत नाही. निर्मितीची आशा आहे म्हणजे निर्मितीच्या आशेमध्ये रमलेले आहेत एक भाग, परंतु काय निर्माण होणार आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. काय निर्माण होणार आहे हे जगात कधीही कोणालाही सांगता आलेलं नाही, इथून पुढेही सांगता येणार नाहीये. म्हणून निर्माण होणाऱ्या पदार्थांविषयी फार कुतूहल करत बसू नये. परंतु काही लोक काय करतायत की निर्माण होणारा पदार्थ असाच निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करतायत आणि तो तसा होईलच याची शाश्वती नाही. काय करतायत प्रयत्न? निर्माण होणारा पदार्थ असाच झाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा एकदा घेऊ, आपण जे आंब्याची झाडं लावणार आहोत त्याला असेच आंबे आले पाहिजे, एवढा मोठा आंबा आला पाहिजे आणि एकदम चवदार पाहिजे आणि एका आंब्याला कमीत कमी 1000 आंबे लागले पाहिजेत असं म्हणून त्याने सगळे प्रयत्न केले. मला सांगा तसा आंबा येईलच का?
जगातली कुठलीही प्रक्रिया सांगा, जी काही निर्मिती तुम्ही करू पाहताय, जो कोणी जगामध्ये जे काही निर्माण करू पाहतो, त्यासाठी जो काही तो यत्न करतो, जो काही प्रयत्न करेल, जी काही प्रक्रिया करेल, जगातली अशी एकही प्रक्रिया आज तागायत नाही, इथून पुढेही नसेल की तसं म्हणेल तसं निर्माण होईल. होऊच शकत नाही. एकतर कमी होईल, नाहीतर जास्त होईल. पण तसंच डिक्टो असं होऊ शकत नाही. स्त्रियांना तर मी एक साधं गणितच सांगतो, तुम्ही करून बघा. तुम्ही ठरवा की बरोबर असाच स्वयंपाक करायचा. कसा? असं तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे स्त्रियांच्या, की बरोबर असाच स्वयंपाक. असं म्हणजे कसा? मिठाचं प्रमाण बरोबर एवढं, तिखटाचं प्रमाण बरोबर एवढं, पाण्याचं प्रमाण बरोबर एवढं, गोडवा त्याच्यात असेल, गोड असेल तर गोड एवढंच. असं तुम्ही ठरवून घ्या आणि मला तसं स्वयंपाक करून दाखवा. एकदा, किती वेळा? एकदाच करून दाखवा आयुष्यामध्ये. आयुष्यभर स्वयंपाक तुम्ही केलाय, आत्ता सुद्धा करून दाखवा. म्हणजे स्वयंपाक निर्माण करायचं ना, करता येईल? कधीही शक्य नाही. तुम्ही जे काही ठरवलं असेल, तिखट एवढं, गोड एवढं, खारट एवढं, हे जे काही ठरवलं असेल त्याच्यापेक्षा एकतर कमी होईल, नाहीतर एकतर जास्तच होईल. बरोबर का? असंच होतं ना काय. निर्मिती ही अशी आहे. पण तरी सुद्धा आपलं अख्खं आयुष्य असंच निर्माण करायचं या विचारात अडकलोय आपण. आपण कशात अडकलोय? आपण ह्याच्यात अडकलोय की असंच निर्माण करायचं. म्हणजे आपण गुंतलोय त्याच्यात. आपलं गुंतणं कशामुळे लक्षात घ्या. निर्माण होणारं निर्माण होईलच. आपल्याला प्रयत्न करायचे तर आपण करणारच आहे. चांगलं होईल का वाईट होईल हे कोणाच्याच हातात नाही. म्हणजे फलीभूत होईल, जास्त चांगलं फळ लागेल का कमी फळ लागेल सांगताच येत नाही. तुम्ही काम तुमचं फक्त परफेक्ट करणे असं एवढंच आहे, नाही का? निर्मिती करताना जी प्रक्रिया लागते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे कष्ट ओतले तरी सुद्धा गॅरंटी काहीच नाहीये. पण लोक मात्र कशी अडकलेत? गडबड झाली, मुलगी झाली, टेस्ट पण केली होती, चेक पण करून बघितलं होतं, मुलगाच आहे सांगितलं होतं, झाली मुलगी. मग कपाळाला हात लावून बस. जगातली कुठलीही प्रक्रिया अशीच आहे, लक्षात घ्या. आपल्याला दुःख काय? तुम्ही का दुःखी आहेत? निर्मिती पावणारा पदार्थ, त्याच्यासाठी आपण जे कष्ट करतो, त्यासाठी आपण ज्या प्रक्रिया करतो, त्या प्रक्रियेत दोष नाहीये. शेतकरी फार कष्ट करतो, कष्ट करत नाही असं नाही. कमी करेल, अधिक करेल, पण त्याला उत्पन्न जास्त मिळेल का कमी मिळेल हे जगात कोणीच सांगू शकत नाही. मग तो काय करतो? कमी झालं तर म्हणतो काय पावसाने जरा गडबड केली. तिसरा मनुष्य त्याचा जरा वैरी असेल तर तो म्हणतो याला काय कामच करायला नको. चौथा काय म्हणेल? ह्याच्या नशिबातच नव्हतं. जास्त पीक तयार झालं, चुकून लावलं व्यवस्थित सगळं, म्हणजे आंब्याची झाडं चांगली आली, चांगला मोहर आला आणि खूप आंबे लागले. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा केली होती 500 आंबे येतील, निघाले 800 आंबे. मग सांगतो मग मी कष्ट केले होते, खत पाणी मी घातलं होतं. मग त्यांनी तो फुशारकी मारतो. आयुष्य ह्याच्यातच चाललंय आपलं. निर्मिती म्हणजे उदय जो होतो पदार्थ, त्या पदार्थाला उदय करण्यासाठी आपण झटतोय. आपल्याला जे जे अपेक्षित पदार्थ आहे त्यांची निर्मिती करण्यामध्ये आपण झटतोय. एवढं ठीक आहे, मी म्हणतो एवढं ठीक आहे. तुम्ही गहू पेरताय, ठीक आहे. तुम्ही आंब्याची झाडं लावताय, ठीक आहे. तुम्ही काहीही करताय, हे ठीक आहे. म्हणजे काहीतरी निर्माण करण्याच्या हेतूने घर बांधताय, ठीक आहे. पैसा कमवताय, ठीक आहे. जे काही तुम्ही करताय हे सगळं निर्मितीच्या दृष्टीने करताय, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे तुम्हाला त्या निर्मितीमधून गुंतावं लागतंय, हे ठीक नाही. काय? त्या निर्मितीमध्ये तुम्ही गुंतले. कसे गुंतले? कारण निर्मितीमध्ये कधी सुख मिळतं आणि कधी दुःख मिळतं. कारण जर गहू चांगला आला की सुख, आणि नाही आला की दुःख. म्हणजे खुरपणीचेही पैसे नाही निघाले की दुःख, आणि भरपूर पैसा मिळाला की सुख. जगातल्या कुठल्याही निर्मितीत असंच आहे. तुम्ही निर्मितीची ही प्रक्रियाच लक्षात घेतली असती तर तो निर्मिती केल्यानंतर खुरपणीचेही पैसे निघाले नसते तर तुम्हाला दुःख झालं नसतं. आणि कितीही गहू आला असता तरी तुम्ही
हुरळून गेलेले असते, तुमचे पाय जमिनीवरून वर गेले नसते, हवेत गेले नसते, तुम्ही स्थिर राहिले असते, शांत राहिले असते. मुलगा झाला आणि पहिला वाढदिवस करायचा म्हटला की काय त्याचा तो थाट, का हुरळून जातो. आणि तीच जर मुलगी झाली असती तर मग कोणाला सांगावं की नाही अशी शंका येते. निर्मिती आहे. आता मुलगा झाला हे चांगलं झालं समजतो तो, असं काही नसतं, चांगलं वाईट काही नाही. मुलगा झाला तर चांगला, मुलगी झाली तर वाईट असं काही नाही, पण तो समजतो. आणि मुलगा झाला त्याचा वाढदिवस करायला जगाला पत्रिका वाटतो अख्ख्या, आणि सगळ्यांना बोलवतो वाढदिवसाला. आणि मुलगी झाली तर शेजारच्यालाही बोलवत नाही. अलग लक्षात. विरुद्ध गोष्टी आहेत सगळ्या ह्या निर्मितीमधल्या. निर्मितीला दोष देता येत नाही. दोष कशाला आहे? त्या निर्मितीमध्ये जे आपण गुंतलो, आणि कशात गुंतलो? त्या निर्मितीत गुंतलेलो नाही. कारण निर्माण झालेला पदार्थ तुम्ही जरी गुंतून राहिले तरी नाश होणार आहे. म्हणजे एखाद्या बापाला एक लेकरू झालं, आता बाप म्हटला मी निर्माण केलेला मुलगा आहे, आता हा नाश पावणार नाही, म्हणून नाश पावणार नाही का? नाश पावणार नाही का? नाश पावेल. म्हणून आपण केलेल्या कुठल्याही निर्मितीवर आपण आता नाश पावणारच नाही असा शिक्का लावू शकत नाही, त्याचा अस्त होणारच नाही असा शिक्का लावू शकत नाही. म्हणजे आपण त्याच्यामुळे खरं अडकलेलं नाहीये. आपण अडकलोय कशामुळे? त्या निर्माण होणाऱ्या पदार्थांना आपण इकडे 2 वर्गात टाकतोय. हे सोडा. म्हणजे उदाहरणार्थ माझं घेतो आता परत. मी तुम्हाला काय सांगतोय या ठिकाणी? चिंतन सांगतोय. आता माझ्याकडून हे चिंतन काय होतंय? निर्माण होतंय. आता ह्याचे 2 भाग होतील. मी जर आता या निर्माण झालेल्या चिंतनावर विचार करू, वाह काय सांगितलं चिंतन आज, सगळे लोक उद्धार पावतील. आणि खरंच तसं झालं. माझ्या चिंतनाने सगळे लोक खुश झाले आणि उद्धार पावले. काय होईल? सुख, आनंद. आणि समजा एकानेही ऐकलं नाही, नुसतं ऐकलं, इकडून सोडून दिलं, आता काय होईल? दुःख. मग मी कुठे अडकलो? त्या निर्माण केलेल्या चिंतनातील एकतर ह्या भागात अडकलोय किंवा या भागात गुंतलोय. हे सोडलं पाहिजे. चिंतन निर्माण झालं ते 4 वर्गात बसेलच. म्हणजे वृद्धी, क्षय आणि म्हणजे मी बोलायला सुरुवात केली तर माझ्या बोलण्याची वृद्धी होणारच आहे. आणि माझी वृद्धी किती होणार आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. आणि माझ्या बोलण्याचा क्षय केव्हा होत जाईल हेही कोणाला सांगता येणार नाही. आणि माझ्या बोलण्याचा अस्त केव्हा होईल हेही सांगता येत नाही. म्हणजे माझं बोलणं चालूच राहावं असं मी म्हणू शकत नाही. माझं बोलणं सुरू झालंय म्हणजे कधीतरी संपणार आहे. त्याची वृद्धी आणि क्षय किती आहे याचा मी विचार करू नये. नव्हे, मी निर्मितीचाच विचार करू नये आधी. निर्मितीचा म्हणजे माझ्या परीने मी निर्मिती करावी, पण माझ्या बोलण्याने यांचा उद्धार होईलच आणि यांचा उद्धार होणारच नाही असं मी काही समजू नये. असं जर मी समजू लागलो तर माझ्या या चिंतनाच्या निर्मितीमधून मलाच दोष लागतोय. माझ्या बोलण्याने तुम्ही उद्धार पावालच, माझ्या बोलण्याने तुम्ही उद्धार पावणारच नाही असं मी म्हटलो की माझं चिंतन जे मी निर्माण केलं, माझ्याकडून जे निर्माण झालंय त्याच्यामध्ये मी काय झालो? गुंतलो. आता जसं निर्मितीमध्ये मनुष्य गुंतो तसाच मनुष्य पुढे वृद्धीमध्ये सुद्धा गुंतत असतो. काय असतो? वृद्धी व्हायला लागली, कुठल्याही निर्माण केलेल्या पदार्थाची वृद्धी व्हायला लागली की ती वृद्धी संपूच नाही असं वाटतं. काय होतं? जसं पैसा मिळायला लागला, पैशाची वृद्धी व्हायला लागते. पैसा वृद्धी पावतो की नाही? आता पैसा जर वाढायला लागला तर तो कुठपर्यंत वाढावा असं वाटतं? काय लिमिट सांगा? काय वाढ किती व्हावी पैशाची? किती व्हायला पाहिजे? किती व्हायला पाहिजे वाढ? पैशाची वाढ किती व्हायला पाहिजे? त्याला काही लिमिट काय आहे का? बरं, नाही. आता मला सांगा, जगातल्या कुठल्या माणसाकडे किती पैसा वाढावा याला काही मर्यादा आहे काय? या माणसाकडे एवढा वाढला पाहिजे याला काही मर्यादा आहे का? एक माणूस होता, रोजंदारीवर काम करत होता. रोजंदारीवर म्हणजे दिवसाला पगार.
दिवसाला पगार त्याला, डेली वेजेस. अचानकपणे त्याला 25 लाखाची लॉटरी लागली. कितीची? अचानकपणे 25 लाखाची लॉटरी लागली. बापजाद्याने विचार केला नव्हता. आता त्यावेळेचे 25 लाख, मी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेचे 25 लाख म्हणजे आत्ताचे 25 कोटी आहेत. किती आहेत? आत्ताचे 25 कोटी आहेत ते. मी जेव्हाच सांगतो तेव्हा, मी लहान असताना अंदाजे 25 नाही तर 2.5 तरी कोटी झाला. केवढा वाढला पैसा अचानक, काही संबंध नाही, काय माहिती आहे का? काहीच. बऱ्याच दिवस पहिल्या रँकिंगवर श्रीमंत माणसाच्या यादीत असलेला मनुष्य पुढच्या वर्षी त्या यादीतच नसतो. सांगताच येत नाही जगामध्ये कोणाकडे कधी किती पैसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्याने कितीही कष्ट करो अथवा न करो. डेली वेजेसवर काम करणारा मनुष्य काय 25 लाख मिळवण्याचं कष्ट करत होता? त्याचं कष्ट 25 लाख कमवण्याचे होते का? तुम्ही म्हणाला त्याने तिकीट काढलं होतं म्हणून लॉटरीचं. मग कितीतरी लोक तिकीट काढतात, त्यांना का नाही लागत 25 लाख? आता काही दिवसापूर्वी आमच्या शेगावच्या एका पिऊनला काही 2 कोटीची का 1 कोटीची लॉटरी लागली. 1 कोटी पिऊन 1 कोटीची लॉटरी लागली. म्हणजे सांगताच येत नाही कोणाला कधी किती पैसा वाढेल. पण आपण मात्र काय करतोय, लक्ष्मीपूजन आलं की काढल्या नोटा बाहेर आणि फिरवली उदबत्ती. किती वाढल किती वाढल, त्या वाढण्यात तू गुंतला. जितकं वाढायचं तितकंच वाढेल. कोटी होणार असेल तुझे कोटीच होतील, आणि तू लाखावर येणार असेल, हजारावर येणार असेल, तू हजारावर येणारच आहे. कोटी का अब्ज का हजार, वाढ कुठपर्यंत हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काम करू नका असं मी म्हटलेलं नाही. मी म्हणतोय तुम्ही ज्या वाढीमध्ये गुंतला ते एवढं फक्त बाजूला करायचंय. मी निर्माण करण्याबद्दल काय बोललो का? मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही गहू पेरू नका? मी तुम्हाला असं म्हटलंय का गहू पेरू नका? मी तुम्हाला असं म्हटलंय का तुम्ही कुठलंही काम करू नका? मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला जे काही निर्माण करावं वाटतं चांगलं निर्माण करा. मी तो म्हणतो एकदम नंबर 1 म्हणजे महर्षी विश्वामित्राला सुद्धा जे जमलं नाही अशी सृष्टी तुम्ही निर्माण करा. जाऊ द्या, काय करा? विश्वामित्राने जी सृष्टी निर्माण केली ना त्याच्यापेक्षा भारी सृष्टी तुम्ही निर्माण करून दाखवा. काय तुम्ही बघू काय करू शकता. निर्मिती, पण गुंतू नका. तसं वाढीची इच्छा आहे का? असू द्या, वाढीची इच्छा आहे काय? पण वाढीमध्ये का वाढ होण्याला काही अडचण नाही. पण आवाढवी वाढीची इच्छा आपल्या दुःखाला कारण होते जर तेवढी वाढ झाली नाही तर. आणि नाही त्याच्यापेक्षा जास्तच वाढलं तर गर्व, मद, मत्सर अशा दुःखदायक गोष्टी शरीरात येतात, नाही का? एखादा मनुष्य फार शांत असतो, गरीब असतो, अचानक त्याच्याकडे फार मोठा पैसा येतो आणि मग तो कसा होतो? माज करू लागतो. हे भांडेरमध्ये फार उदाहरण आहे तशी. काय होतं त्याचं? माज करू लागतो तो. कशामुळे झालंय? वाढायला काय अडचण होती का? वाढलं पण अडचण का आली? तो त्याच्यात गुंतलेला होता. कुठे गुंतला होता? वाढण्याला अडचण नाही, परंतु वाढलं पाहिजे असं म्हणणं हे काय आहे? हे गुंतायला कारण आहे. वाढलं पाहिजे. आता पैशाचं उदाहरण घेतलं म्हणून सगळ्यांना वाढावंच असं वाटतं. आता दुसरं उदाहरण सांगतो, मग सांगा मला वाढावं वाटतंय का? दुसरं उदाहरण, वाढावंच का असा आपण विचार करू. वाढीमध्ये बरेचसे पदार्थ बसतात, पण काही पदार्थांची वाढ होऊच नाही असं आपल्याला वाटतं. आपल्या घराच्या शेजारी एक मनुष्य राहतो आणि तो आपल्याला रोज सकाळी उठले की शिव्या देतो. काय करतो? सकाळी दिल्या तर दुपारी देतो, दुपारी नाही दिल्या तर संध्याकाळी देतो. आता घराच्या शेजारी राहतो म्हणा किंवा घरातच असतो आपल्या. आता आपल्याला कधीतरी वाटतं की असे 2-4 माणसं अजून वाढावीत. वाढीची इच्छा आहे का? नाही. हे वाढावं वाटतच नाही, असं कधीही वाटत नाही. एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर तिला कधीच असं वाटत नाही की नवऱ्याशिवाय दुसऱ्या घरात लोक असावेत, म्हणजे जास्त लोक वाढावेत. असं कधी वाटेल काय? वाटतच नाही. जास्त त्रास नको, कारण 10 लोक घरात असेल तर 10 लोकांची कामं म्हणजे वाढली, म्हणजे काम वाढावं असं कोणाला वाटतं काय? तुम्ही तरी सांगा.
तुमच्या घरात रोज तुम्ही 5 माणसांचे सगळे स्वयंपाक धुणी भांडे करताय. आता रोज एक एक माणूस वाढावा आणि माझे भांडी घासणं वाढावं, स्वयंपाक करणं वाढावं, धुणं वाढावं, असं कुठल्या स्त्रीला कधी वाटेल? वाढ व्हावी वाटते? नाही वाटत. म्हणजे वाढ होण्याची इच्छा असतेच असं नाही आणि कमी होण्याची इच्छा असते असं नाही. मग वाढावं की नाही वाढावं याचा विचार करू नये. एका दिवशी 10 माणसं आली, ठीक आहे, 10 माणसाची व्यवस्था करायची. एका दिवशी 2च असतात. 5 माणसं घरात रेग्युलर असतात तर एका दिवशी 7 येतात. वाढलं म्हणून दुःख तिने मानू नये. एका दिवशी 2च असतात ना घरात, मग त्या दिवशी आनंदून हुरळून जाऊ नये. 7 असले काय, 3 असले काय आणि 5 असले काय, असं जर तिची बुद्धी असेल तर तिला सुख दुःख होईल काय? ती त्याच्यात गुंतेल काय? नाही. पण होतच, स्त्रीला 5 पैकी 7 माणसं आली की ती भांडी आपटायला सुरुवात करते. चांगली माणसं, आपल्या प्रेमाची माणसं असतील तर नाही. पण शक्यतो दोघंच नवरा बायको राहत असतात. शहरामध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे. दोघंच नवरा बायको राहत असतात. नवऱ्याचे आई बाप आले तर बायको काय करते? आपटायला सुरुवात करते भांडे. आणि तिचे आई बाप आले की मग आपटणं बंद होतं. बघा, 2 विरुद्ध गोष्टी का होत आहेत? म्हणजे चांगलं आणि वाईट, वाढ आणि वाढ न होणे. जगामधले सगळेच पदार्थ वाढावेत असं आपल्याला वाटतं नाही. सगळेच पदार्थ वाढू नयेत असं वाटतं असंही नाही. काही पदार्थ वाढावे असं वाटतं, काही पदार्थ वाढू नयेत असं वाटतं. पण सगळ्या पदार्थांना आपापली स्वतःची वाढ आहे. आणि किती वाढावं? तुम्ही म्हटले की नाही आता उद्या सूर्य ना 11 वाजेपर्यंतच वाढणार, 11 नंतर मावळायला सुरुवात झाला पाहिजे, चालेल? आपल्याला माहिती आहे आपल्याला कंट्रोल नाही त्याच्यावर, म्हणून आपण गप आहे. नाही तर काही लोक इतके विचित्र आहेत, ते म्हणतील मी बघतो ह्या सूर्याला उद्या 11लाच मावळायला सुरुवात करतो, 11 पासून त्यांनी मावळायला सुरुवात झालं पाहिजे. असं करतील लोक, काय सांगता येत नाही काही वर्षांनी. कारण लोकांचं स्वतःवर फारच कॉन्फिडन्स आहे. जगामध्ये लोक विल पॉवर नावाच्या शब्दाखाली काही करण्याची इच्छा करू लागलेत, चुकीचं करायला लागलेत. तर वाढ जी आहे ही प्रत्येकाची ठरलेली आहे. कोण किती वाढावं, कोण म्हणजे जगातला प्रत्येक पदार्थ, उत्पत्ती झालेला प्रत्येक पदार्थ किती वाढावा हे ठरलेलं आहे. मी जर म्हटलो माझ्या समोर किती माणसं वाढली पाहिजेत, किती वाढायला पाहिजे सांगा? समजा मी किती ठरवायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मी जरा सहाय्यक म्हणून घेतो, 1 लाख वाढली पाहिजे. आणि समजा नाही वाढली तर मग रडत बसावं, मग रडत बसायचं नाही का? मी जर असं ठरवून बसलो की माझ्यासमोर 1,00,000 लोक वाढली पाहिजेत तर मला रडावं लागेल. समजा जर तेवढे वाढणार नसेल तर, आणि समजा मी असं धरून बसलो की नाही माझ्यासमोर 2-4च माणसं पाहिजेत, म्हणजे आता वाढण्याची इच्छा नाही, 2-4च माणसं पाहिजेत, आणि समजा 1,00,000 वाढले तर मग तरी रडतच बसवलं. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये काय होतंय, मी गुंतला जातोय. म्हणून वाढावं का न वाढावं, वाढावं का न वाढावं, वाढणार असेल तर, नसेल तर नाही. ही जर भूमिका तुम्ही जगातल्या प्रत्येक पदार्थांविषयी घेऊ शकले तर तुम्हाला त्याच्यापासून काय होणार नाही, सुख आणि दुःख होणार नाही. मग काय होईल, तुम्हाला जर सुख होत नसेल तर उपयोग काय? सुख दुःख रहित जे सुख असतं ते जास्त चांगलं असतं, लक्षात ठेवा. सुखाला प्रतिस्पर्धी दुःख आहे आणि दुःखाला प्रतिस्पर्धी सुख आहे. पण जेव्हा सुख आणि दुःख विरहित सुख तयार होतं त्याला आनंद असं म्हणतात. जेव्हा तुम्ही जगातल्या प्रत्येक पदार्थापासून, निर्माण झालेल्या पदार्थापासून सुख किंवा दुःख भोगताय तेव्हा तुम्हाला चक्र कायम आहे. मी तुम्हाला सांगतोय पदार्थ निर्माण होऊ द्या, जो काही निर्माण व्हायचा तो होऊ द्या. तुम्ही त्या निर्मितीच्या सुखामध्ये दुःखामध्ये म्हणजे विरुद्ध धर्मांमध्ये अडकू नका, तर तुम्हाला त्या निर्मितीतून आनंद होईल. ती निर्मिती तुम्हाला आनंद देणारी असेल, म्हणजे सुख दुःख विरहित सुख देणारी असेल. माझं चिंतन मला सुख दुःख विरहित सुख देतं. माझ्यासमोर 2 माणसं आली तरी, म्हणजे माझ्यासमोर 1 मनुष्य जेव्हा होता तेव्हा सुद्धा, आणि माझ्यासमोर आता 100-500 माणसं जरी बसले तरी सुद्धा माझ्या चिंतनातून मला काय मिळतंय, सुख दुःख विरहित सुख मिळतंय. त्याला कारण काय,
माझ्यासमोर एक जरी असला तरी मला असं कधीच वाटत नाही की अरे अजून 2-4 असतं तर बरं झाले असतं, कधीच नाही वाटत असं. का? कारण की मी त्याच्यावर कधी लक्ष नाही देत आहे. त्या निर्मितीकडे, त्याच्या या भागाकडे लक्ष देत नाहीये, वाढीकडे त्याच्या लक्ष देत नाही, या 2 भागाकडे. तुम्ही जर असं लक्ष देऊ लागले, सुख दुःख तुमचं नाहीसं होईल आणि सुख दुःख विरहित सुख मिळेल. पदार्थ वाढावा हे आपल्याला जसं वाटतं, पदार्थ जसा वाढावा असं जसं आपल्याला वाटतं, पण हे किती घातक आहे हे मी तुम्हाला यात अनेक उदाहरणातून समजावून सांगतोय. ज्याप्रमाणे पदार्थ निर्मिती पावताना आपल्याला गुंतवतो, ज्याप्रमाणे पदार्थ वाढ होताना आपल्याला गुंतवतो, त्याचप्रमाणे तो पदार्थ क्षय होतानाही गुंतवत असतो. काही पदार्थ आपल्याला क्षय व्हावेच असं वाटतं. उदाहरणार्थ मला सांगा, इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना डायबिटीस आहे. डायबिटीस नावाचा एक रोग आहे. आता हा डायबिटीस नावाचा रोग याचा क्षय व्हावा की नाही व्हावा? तो वाढतच जावा असं वाटेल का कोणाला? संपत गेला तर बरंच आहे, नाही का? पण आता लोकांना चांगलंच माहित आहे की तो लोक क्षय पावतच नाही. मेला तरच क्षय होतो त्याचा. क्षय पावावं हे जे काही विषय आहे, हा विषय पुन्हा या वृद्धी आणि निर्मिती यांच्यासारखाच आहे. काही विषय, काही पदार्थ असे आहेत की ते नाश पावावेत असं वाटतच नाही. काही पदार्थ असे ते लवकर नाश पावावेत असं वाटतं. काही पदार्थ कधी नाश होतील याची आपण वाटच बघत राहतो त्याची. आणि काही पदार्थ कधीच नाश पावू नये असं वाटत असतं, कधी नाशच होऊ नये त्या पदार्थांचा कायम. उदाहरणार्थ तारुण्य. तारुण्य ही गोष्ट कशी आहे? तारुण्य ही गोष्ट कशी आहे? कधी क्षय व्हावी असं कोणाला तरी वाटतंय? मला सांगा, कोणाचं तारुण्य संपलेलं नाही असं जगात एक तरी आजपर्यंत तुम्ही बघितलंय? मग तुम्ही च्यवनप्राश खा, नाही तर काही खा, पण रामदेव बाबा सांगतात तुम्ही च्यवनप्राश खा, तारुण्य टिकून राहील कायम, म्हणून मी रोज खातो. म्हणजे काय, मी माझं तारुण्य क्षय नाही पावणार हे म्हणायचं फक्त. खा तुम्ही, पण तारुण्य क्षय पावणार नाही असं समजू नका. तारुण्य कधीही कोणाचंही क्षय पावण्यापासून बंद झालेलं नाही. पण वाटतं प्रत्येकाला काही गोष्टींचा क्षय होऊ नये असं वाटतं. कितीतरी जगातल्या गोष्टी अशा आहेत की ज्या क्षय पावाव्यात असं वाटतं, आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या क्षय पावूच नाही असं वाटतं. मग आपल्या या म्हणण्याने त्यांचा क्षय थांबेल? मग त्याचं क्षय पावणं किंवा न पावणं हे आपल्यामुळे बदलेल का? आपल्यामुळे बदलेल का नाही बदलेल? मनुष्य जसं जसं जर्जर होत जातो तसं तसं त्याला लक्षात यायला लागतं की हे सगळं क्षय पावणार आहे. जिथपर्यंत तारुण्य भरात असतं तिथपर्यंत त्याला ही सृष्टी क्षय पावणार नाही असंच वाटत राहतं. जसं जसं स्वतःचं शरीर क्षय पावत जातं, जर्जर होत जातं, तस तसं त्याला लक्षात येतं की जगातलं सगळंच क्षय पावणार आहे. नाही? आता तुम्हाला पक्क लक्षात येतं, पण तरुणपणात लक्षात येत नाहीये. तरुणपणात धुंदी असते. हे कधी लक्षात घेतलं पाहिजे? मी जो विषय सांगतोय हा लक्षात घ्यायचा कधी? तरुणपणात. म्हातारपणात हा विषय नाहीये. खरं पाहिलं तर म्हाताऱ्यांसाठी परमार्थच नाहीये. म्हाताऱ्यांसाठी परमार्थ नाही, त्यांनी फक्त लाकडं रचून ठेवावे, बाकी काही करू नये. परमार्थ हा तरुण लोकांचा आहे. परमार्थ हा विषय कोणाचा आहे? तरुण लोकांचा आहे. पण झालंय काय? किंवा पिढ्यानपिढ्या युगानुयुग असंच आहे की करतात परमार्थ खंगलेली लोक. त्यांचं तोंड हालना राम म्हणायला. त्यांना म्हणा राम, राम म्हणतो का मारा म्हणतो कळतच नाही. अशा लोकांनी परमार्थ करावा असं जगात दिसतंय, पण असं नाहीये. परमार्थ हा तरुणपणात करायला लागतो, पण तसं होत नाही. क्षय पावल्यानंतर, क्षय पावायला लागल्यानंतर लक्षात यायला लागतं. माणसाला जसे जे रोग लागतात शरीराला, जसे व्याधी व्याळ जागृत होतं, जसजसे या शरीराचे रोग निर्माण व्हायला बाहेर पडायला लागतात, तेव्हा लक्षात येतं अरे काहीतरी गडबड आहे, आता सावध झालं पाहिजे. जिथपर्यंत शरीरातले रोग बाहेर येत नाहीत तिथपर्यंत काय वाटत नाही.
तुम्ही काहीही करा, जगातला कुठलाही उपचार करा, या शरीराचं मूळ अधिष्ठान जे आहे हे शरीर मुळात रोगावरच बनलेलं आहे. ह्या शरीरामध्ये एवढे रोग आहेत की आजपर्यंत विज्ञानाला सापडले नाही आणि आयुर्वेदालाही सापडले नाहीत. आयुर्वेद सुद्धा जेवढे काही रोग शोधून बसलाय त्याच्यापेक्षा जास्त रोग ह्याच्यामध्ये आहेत, जे कधीही कोणाला कळणार नाही. पण त्यातल्या त्यात आयुर्वेदाला सगळ्यात जास्त कळलंय, एवढंच म्हणता येईल. परंतु क्षय पावणं हा प्रत्येक निर्माण झालेल्या आणि वाढ होणाऱ्या पदार्थाचा धर्म आहे. तुम्ही क्षय पावू नये असं म्हणू नका. म्हणजे क्षय पावावं का न पावावं या दोन्ही भागात तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर तुम्ही त्यात गुंतलेले नाहीत. म्हणून एखादा मनुष्य जर्जर होत असेल तर आपण काय म्हणावं? लोक काय करतात, आपला तरुणपणाचा फोटो पाहून हसतात, त्यांना फार बरं वाटतं. काही काही लहानपणाचे फोटो पाहून हसतात, वा वा, गमतीने त्यांना, म्हणजे एकांतात करतात हे, किंवा दुसऱ्याला दाखवतात, हे बघ लहानपणाचा फोटो माझ्या. फार आनंद होतो त्यांना. का आनंद होतो? पण नंतर थोड्या वेळाने विचार करतो हे क्षय झालंय सगळं, हे सगळं क्षय पावलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल मी त्याच्यात आनंद मानू नका, गेलेली गोष्ट आहे, तिच्यात काय क्षय पावलंय. ते क्षय पावणे न पावणे याच्या पलीकडे सुद्धा एक सुख आहे. त्या सुखाचा गोडवा तुम्हाला जर लक्षात आला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच रस राहणार नाही. असंच निर्माण व्हावं, तसंच निर्माण व्हावं, याच्या पलीकडे जी निर्मितीची स्थिती आहे हिच्याकडे जर लक्ष केलं तर तुम्हाला आनंद मिळेल. तसंच वाढीचं आहे, तसंच क्षय आहे. क्षय सुद्धा जगातल्या प्रत्येक पदार्थांना होईलच. आपण म्हटलं म्हणून कोणाचा क्षय थांबणार नाही. कालावधी, क्षय होण्याचा कालावधी, आपण म्हटलो की 50 वर्ष माणूस जगलाच पाहिजे, 35व्या वर्षी सुद्धा खलास होतो. म्हणजे 35 वर्षात त्याचा क्षय झाला आणि अस्त पण झाला, नाही का? होतं ना. म्हणजे आपल्या हातात एका क्षय. या सगळ्यातलं तुमच्या हातात काय असतं तुम्ही मी तर म्हणतो कंट्रोल करा. जे काही कंट्रोल करू पाहतायत त्यांना तरी क्षय थांबवता आलाय काय? क्षय जे लोक थांबवू पाहतायत, क्षय होणं, जर्जर होणं हे थांबवता आलेलं नाही कोणाला. हे फार अवघड आहे. दाढीचे केस कधीच पिकणार नाही म्हणजे क्षय पावणारच नाही असं जर एखाद्याने ठरवलं तर तसं होईल का? क्षय त्याचा ठरलेला आहे, त्याचा कालावधी. काहींचे वयाच्या 30व्या वर्षीच दाढीचे केस पिकतील, काहींचं 40व्या वर्षी पिकतील, काहींचं 50व्या वर्षी पिकतील. कालावधी भिन्न आहे, त्याला कारणं अनेक आहेत. पण क्षय होणार हे नक्की. मग जर क्षय होणारच आहे तर तुम्ही होऊच नाही असं म्हणू नका. याच वेळीच व्हावा किंवा एवढाच व्हावा. जसं क्षय आहे तसं अस्त आहे. अस्त व्हावा की नाही व्हावा? अस्त व्हावा की नाही व्हावा? संपावं की नाही संपावं? संपावं की नाही संपावं? जर भूक लागली तर आपण खात राहिलो तर त्या सुरुवातीला असं वाटत असतं आपण खातच राहू खातच राहू खातच राहू, संपूच नाही कधी. म्हणजे या खाण्याचा अंत होऊ नये. जर पक्वान असेल जेवायला तर आपल्याला आवडतीचा अत्यंत पदार्थ आहे, चांगला एकदम आपल्या आवडतीचा पदार्थ ताटात आहे आणि आपल्याला चांगली भूक लागलेली आहे. मग आपल्याला असं वाटतं आपली भूक कधीही संपू नये आणि तो पदार्थही कधी संपू नये. म्हणजे त्या पदार्थाचाही अस्त होऊ नये आणि आपल्या भुकेचाही अस्त होऊ नये असं आपल्याला वाटतं. चांगली माणसं असतील त्यांचा अस्त होऊ आणि वाईटांचा अस्त व्हावा, चांगली जगावीत यासाठी काही लोक प्रयत्न करतात. काही लोक कशाचा प्रयत्न करतात? चांगली राहावीत आणि वाईट जावीत. मग सृष्टीमध्ये मला सांगा, सृष्टीमध्ये फक्त चांगलेच राहणार आहेत का? म्हणजे चांगल्यांचाच वाईटांचाच अस्त होणार आहे काय? फक्त वाईटांचा अस्त असं होईल कधी? फक्त चांगल्यांचाच अस्त असं होईल कधी? असं कधीच होणार नाही. चांगलं का वाईट हे आपण ठरवतो. चोराची बायको चोराच्या लेकरासाठी कोण असते? आई असते. आणि एखादा पवित्र मनुष्य आहे, त्या पवित्र माणसाची बायको आणि त्या पवित्र माणसाचं लेकरू
आता त्या लेकराला ती बाई कोण असते? म्हणजे त्याला ती चोर आणि ह्याला ही चांगली स्त्री असं काही असतं का? दोघांच्या दृष्टीने ती आईच आहे. चोर आणि चांगली स्त्री हे तिसऱ्या माणसाचा संबंध प्रश्न आहे. तिसरा मनुष्य या दोघांकडे बघतो आणि म्हणतो ही चोर स्त्री आहे, ही चोर आहे आणि ही चांगली स्त्री आहे, किंवा हा चोर माणूस आहे आणि हा चांगला माणूस आहे. हा तिसरा मनुष्य पाहून सांगतो. वास्तविक तसं काहीच नाही. आपल्या दृष्टीमध्ये तसा विषय आहे. जगामध्ये काय निर्माण व्हावं असं तुम्ही ठरवलंय? धर्मशास्त्रात आलं की असं लक्षात येतं की सगळं चांगलं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सगळं चांगलं झालं पाहिजे. धर्मशास्त्रामधले लोक काय म्हणतात? सगळं चांगलं झालं पाहिजे, सगळं चांगलं वाढलं पाहिजे, सगळ्या चांगल्याचा अस्त नाही क्षय कधी होऊ नये आणि त्याचा अस्त सुद्धा कधीही होऊ नये असं लोक म्हणतात. मला सांगा याच्यातलं कुठलं थांबेल? कुठलं होईल? ह्याच्यातली कुठली तरी इच्छा पूर्ण होईल का कोणाची तरी? झाली आजपर्यंत कधी? चांगलंच निर्माण व्हावं असं ठरवलेल्यांना कधी फक्त चांगलंच निर्माण झालेलं पाहायला मिळालंय? चांगलंच वाढावं असं इच्छा करणाऱ्यांना चांगलंच वाढलेलं कधी पाहायला मिळालंय? चांगल्याचा क्षय होऊच नये असं म्हणणाऱ्यांना चांगल्याचा क्षय झालाच नाही असं कधी पाहायला मिळालंय? चांगल्याचा नाश होऊच नये असं म्हणणाऱ्यांना कधीतरी असं पाहायला मिळालं की चांगल्याचा नाश झालाच नाही, अस्त झालाच नाही असं पाहायला मिळालं? असं कधी झालेलं. त्याच्या विरुद्ध जरी घेतलं, वाईट निर्माण होऊच नये, वाईट निर्माण होऊच नये. वाईट म्हणजे मी आधी सांगितलं हे सगळं जे आहे आपलं स्वतःचं मत असतं. वाईट आणि चांगलं आपण ठरवत असतो, हे वाईट आणि हे चांगलं आहे असं काही नसतं खरं. तर वाईट निर्माणच होऊ नये. तुम्ही म्हणला असं कसं काय? बघा साधं गणित आहे. तुम्ही सगळे लोक सात्विक आहेत असं धरूया. तुम्ही सगळे सात्विक आहात. मग सांगा मला, शिव्या देणं चांगलं आहे का वाईट आहे? शिव्यांची निर्मिती चांगली का वाईट? तुम्हाला राग आलाय, तुम्ही शिव्या देता का नाही? मग वाईट आहे का चांगलं आहे? तुम्ही ठरवलं ते वाईट का चांगलं. जाऊ दे, हे जरा थोडासा शिवाय कधी वाईटच असतात असं म्हणूया. आपण आहार बघूया. आहार मला सांगा, मांसाहार चांगला आहे का वाईट आहे? तुम्ही वाईटच म्हणा. तुम्ही कारण मांसाहार करत नाही. मांसाहार करणाऱ्या लोकांना विचारा वाईट आहे का चांगला आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने चांगला आहे, तुमच्या दृष्टीने वाईट आहे. आणि तुम्ही एकदम पानचट जेवण करताय, ते लोक ते काय म्हणतात? हे काय नुसतं वरण भाकरी खातोय, वरण भात खातोय. वरण भात खाऊन मिळमिळीत होणार, तिखट खात नाही अजिबात. वाईट चांगलं असं काही नाही. काही लोक असं खातात, काही लोक असं खातात, काही लोक मध्यम खातात. आता ते खाणं, आता वाईट आणि चांगलं हे का म्हणतात त्याचा निराळा अभ्यास आहे. पण मला या ठिकाणी जो मुद्दा सांगायचा तो असा आहे की चांगलं आणि वाईट हे दोघांनी ठरवलंय. याने ठरवलं हे चांगलं, याने ठरवलं हे वाईट आहे. मग हा ह्याला वाईट म्हणतो, तो त्याला चांगलं म्हणतो, तो त्याला चांगलं म्हणतो, हा याला वाईट म्हणतो. हे असंच जगामध्ये दिसतं. म्हणजे एकाने दुसऱ्याला चांगलं किंवा वाईट म्हणावं, त्याने दुसऱ्याला चांगलं किंवा वाईट म्हणावं आणि त्याच्या पद्धतीने तो पाहत असतो, म्हणून म्हणत असतो. निर्माण होणारा पदार्थ आस्त पाहूच नये, म्हणजे निर्माण होणारा म्हणजे वाईट पदार्थ निर्माण होऊच नये असं सगळ्यांना जरी वाटत असलं तरी सुद्धा तो ज्याला ज्याला वाईट समजतो ते निर्माण होणार नाही असं कोण म्हणेल? उदाहरणार्थ, एखादा एकदम सात्विक मनुष्य आहे, त्याला असं वाटत असेल की माझ्या जवळपास वाईट माणसं अजिबात येऊच नयेत, म्हणजे त्यांची निर्मिती होच नाही, असं होईल? असं होणार. वाईट माणसं म्हणजे जसं तुमच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटत असेल की मांसाहार करणारा मनुष्य माझ्या अजिबात जवळपास आला नाही पाहिजे असं तुम्ही म्हटले, तुमच्या दृष्टीने तो वाईट आहे, मग तो येणारच नाही याची गॅरंटी काय? असं सांगता येत नाही. आणि एखादा मनुष्य अत्यंत फार नालायक माणूस आहे, फार विचित्र माणूस आहे, त्याच्या दृष्टीने कीर्तन करणारे, प्रवचन करणारे महाराज म्हणजे फार वाईट, विचित्र आहे, काय बावळटपणा लावला यांनी. आता त्यांच्या सान्निध्यात माझ्यासारखे महाराज जाणारच नाही, त्याची गॅरंटी काय? त्यांच्या दृष्टीने वाईट आहे ना. तुम्हाला असं असतं का? असं असतं.
काही काही लोकांना मी दिसलो तरी फार चिड निर्माण होते, हे काय आलंय, म्हणजे अशाच नजरेने ते माझ्याकडे पाहतात. म्हणजे माझ्यासारखा माणूस जरी दिसला तरी, माझं नाव जरी घेतलं तरी काही काही लोकांना त्रास वाटायला लागतोय. तुमच्या घरी पण असं होत असेल कदाचित. म्हणजे महाराजाचं नाव जरी काढलं तरी त्यांना त्रास सुरू होतो. त्यांच्या दृष्टीने महाराज काय वाईट आहे. मग असं सांगा, असं प्रसंग येणारच नाही का की महाराजाचं नाव येणार नाही? येणार. असं प्रसंग येणारच नाही का की महाराज तुमच्या घरापासून इकडून तिकडून गेला? असं होणार नाही का? होईल. कुठलाही वाईट पदार्थ निर्माण होऊच नये असं वाटणं कोणाचं तरी आजपर्यंत यशस्वी झालंय? होऊच नाही, वाईट पदार्थ उत्पन्न होऊच नाही, वाईट पदार्थ वाढूच नाही असं कधी? प्लेग आला, प्लेग. आता प्लेग हा वाईट आहे, प्लेग वाढूच नये असं पुण्यातल्या लोकांना वाटत होतं, पण वाढला होता ना. किती वाढला होता? स्वाईन फ्लू वाढूच नाही असं वाटत होतं, पण वाढला होता ना. कुठलाही वाईट जो काही विषय असतो तो वाढूच नाही असं तुम्ही म्हणलेले काय होणार आहे हो? त्याला जेवढा वाढायचा तेवढा तो वाढणारच आहे. सुनामी आल्यानंतर जे काही वाईट झालं ते वाढूच नाही, एवढं वाढू नये असं वाटतं. तुमच्या हातात काय? तुम्ही काय करणार त्याला? वाईट पदार्थ वाढू नये, मग त्याचा क्षय एवढ्याच वेळात क्षय झाला पाहिजे असं तुम्ही जरी ठरवलं तरी त्याचा क्षय तुमच्यावर अवलंबून आहे. वाईट पदार्थांचा क्षय लगेचच व्हावा. ठीक आहे, वाढलं तर वाढू द्या, पण क्षय मात्र पटकन होऊ द्या असं म्हटलं तर मग महाराज आले तर आले, पण पटक्यात बाहेर काढा त्यांना. असं जरी घरातल्या दुसऱ्या लोकांनी म्हटलं तरी ज्यांना महाराजांविषयी गोडवा वाटतो ते म्हणतात राहू दे जरा वेळ, राहू दे जरा वेळ. असं होतं ना. तसं सुनामीने फार वाटोळं केलं, मग एखादा म्हटलं सुनामी पटकन बंद झाली पाहिजे, एकदम एका झटक्यात सुनामी गेली आणि सगळं स्थिर स्थावर नीटनेटकं. असं झालं जपानमध्ये, चीनमध्ये. कुठं झालं सुनामी? तिकडे. भारतामध्ये सुद्धा झाले. असं झालं नाही. त्याचा कालावधी क्षय होण्याचा ठरलेला आहे. म्हणजे जपान चीनमध्ये जर झाले असेल, तिकडे जे जपानमध्ये जे झालं तिथे आणि भारतात जे झालं तिथे, दोन्हीकडेचा क्षय होण्याचा कालावधी भिन्न आहे. म्हणजे वाईट गोष्टींचा क्षय होण्याचा कालावधी किंवा होच नाही असं म्हणणंही चुकीचं आहे, आणि किती काल राहिलं पाहिजे हे म्हणणं सुद्धा आपल्या हातात बसत नाही. आपल्याला त्याच्यात गुंतून राहणं परवडत नाही. आणि वाईट गोष्टींचा अस्त होऊच नये किंवा व्हावाच असं म्हणणं सुद्धा आपल्याला गुंतवायलाच कारण आहे. आपण का गुंतलोय? स्थूल रूपाने निर्मिती, वाढ, क्षय आणि अस्त याच्या विरुद्ध गोष्टींमध्ये, यांच्यामध्ये असलेल्या विरुद्ध गोष्टींमध्ये आपण रममाण आहोत. एवढं फक्त बंद करा. जगातला कुठलाही पदार्थ तुम्हाला बाधक नाही. जगातला कुठलाही, चांगला काय ना वाईट काय, चांगलं वाईट असं काही नसतं, असं काही नाहीये. कारण चांगलं काय आणि वाईट काय हे दोन्ही सुद्धा एका भगवंतावरच आरोपित आहे. कोणीही चांगलं नाही आणि कोणीही वाईट नाही. महाराज चांगलं, महाराज फार चांगला, आणि एखादा शिव्या देणारा मनुष्य म्हणजे वाईट, असं काही नाहीये. तो त्याच्या कर्मानुसार तसं वागतोय आणि महाराज आपल्या कर्मानुसार तसं वागतायत. पण एवढी बुद्धी येणं हे फार अवघड आहे. हा फार लांबचा विषय आहे. साधारणपणे तुम्ही आता एवढाच विचार करा की जे काही पदार्थ तुम्ही निर्मिती करू पाहताय, वाढ करू पाहताय, क्षय होऊ नये असं वाटतंय, अस्त होऊ नये असं वाटतंय, याच्यात कुठे कुठे आपण अडकलोय. याच्यातल्या विरुद्ध धर्मांना जर सोडून दिलं तर निर्मिती काय, वाढ काय, क्षय आणि अस्त काय, या कुठल्यामुळे तुम्ही गुंतणार नाही. हे जसं स्थूल आहे, मी जसं स्थूल पदार्थांसाठी हे सांगितलं, तसंच तुमच्या आतमध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, प्रेम, करुणा, दया अशा असंख्य विकारांसाठी सुद्धा हाच नियम आहे. आपल्याला असं वाटतं की क्रोध कधीच येऊ नये, पण येणारच आहे तो. आपल्याला असं वाटतं की मत्सर कधीच येऊ नये, पण तो येणारच आहे. आपल्याला असं वाटतं प्रेम, दया येऊच नाही, पण ती येणारच आहे. आणि प्रत्येकाची निर्मिती, वाढ, क्षय आणि अस्त हे ठरलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये अडकू नका. म्हणून एखाद्यावर दया निर्माण झाली तर असं समजू नका मी फार दयाळू झालो. ती दया संपणार आहे. आपलं पोट भरल्याशिवाय दुसऱ्यावर दया येत नाही. काय येते? येत नाही.
एखाद्याचं स्वतःचं पोट मारून सुद्धा दुसऱ्यावर दया करण्याचा धर्म जरी असला तरी तो सुद्धा पार नाकातोंडात पाणी येईपर्यंतच राहतो. त्यामुळे अंतःकरणामध्ये निर्माण होणारे असंख्य विकार सुद्धा या 4च कक्षेने व्यापलेले आहेत. त्याच्यात गुंतू नका. हे जसं आहे या 2 मध्ये जर तुम्ही काहीतरी करू शकले की तुम्हाला पुढे जीवाचा संबंध आहे, तर तुम्हाला पुढचा विषय कळेल. याच्यात गुंतलं नाही की मग आता यांच्यात गुंतलो नाही की मग यांच्या रहित असलेली चिती जी आहे ती लक्षात येणार आहे. देव कोणाला कळतो? देव कोणाला कळतो? जो द्वंद्व टाकतो त्याला देव कळतो. राग द्वेष टाकतो. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. तुम्हाला जर चिती म्हणजे काय हे साक्षात अनुभव घ्यायचा असेल, कोणालाही, तुम्हाला काय मला काय, जगामध्ये कोणालाही हा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला या 4 म्हणजे उदय पावणे, वाढ होणे, क्षय पावणे आणि अस्त होणे यांच्यामधून निर्माण होणाऱ्या द्वंद्वाला सोडलं पाहिजे. यांना सोडायचं नाही. यांना सोडलं काय नाही सोडलं याचा काही संबंध नाही. त्यांच्यातून निर्माण होणारं जे द्वंद्व आहे ते आपल्याला घातक आहे. ते पदार्थ घातक नाहीयेत. ईश निर्मित सृष्टी आहे ती. ईश निर्मित सृष्टी आपल्या बंधाला कारणच नाही, पण त्याच्यातून निर्माण होणारं द्वंद्व आपल्याला कारण आहे. हा मनुष्य माझा भाऊ आहे म्हणून त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, आणि हा मनुष्य माझा शत्रू आहे म्हणून त्याच्याविषयी क्रोध निर्माण होतो. वास्तविक दोन्हीही काय आहेत? दोन्ही माणसंच आहेत. माणूस हाही माणूसच आहे ना हाही माणूसच आहे. तुम्ही त्याला म्हटले हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे, आणि तुम्ही म्हटले हा माझा शत्रू आहे. हे द्वंद्व तुम्हाला बंधाला कारण, चिती न कळण्याला कारण आहे. मला कोणी शत्रू नाही आणि मला कोणी मित्र नाही. शत्रू मित्र रहित अवस्था जर झाली तर जगातले सगळेच आपल्यासाठी काय राहतील? याच्या पलीकडे राहतील, आणि ते जे सुख आहे ते जास्त श्रेष्ठ आहे. सुख दुःखातीत सुख तुम्हाला मिळेल, आणि हे सुख म्हणजे काही भगवत सुख नाही. हे तर फक्त काय साक्षी भाव आहे. हा फक्त न्यूट्रल स्थिती आहे. ही न्यूट्रल स्थिती आहे, त्याच्यामध्ये फार आनंद आहे. पण हा आनंद जर भोगायचा असेल तर आधी याच्यामधल्या विरुद्ध गोष्टींमध्ये जो आपण गुंतून पडलो ते गुंतणं क्रमाने विचारपूर्वक संपून टाका. म्हणजे आपण जी चिती आहे त्या चितीपर्यंत, म्हणजे न उदय होणारी, न अस्त होणारी, न वृद्धी होणारी, न क्षय पावणारी अशी जी चिती आहे त्या चितीकडे जाण्याचे अधिकारी होऊ. असा अधिकार तुमच्यामध्ये यावा. त्यासाठी तुम्हाला जी काही साधनं करणं अपेक्षित आहे ती साधनं तुमच्याकडून व्हावी, यासाठी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपे निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.